स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा व आत्मदहन आंदोलन संपन्न। हैदराबाद इंदोर महामार्ग जमीन अधिग्रहणात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन नाममात्र मोबदला देऊन शेतकऱ्यांची संमती नसताना, मोबदला स्वीकारला नसताना परस्पर जमीन हस्तांतर करीत असल्याचे निषेधार्थ विनोद भाऊ तराळ, बंटी जैन, सुधीर भाऊ तराळ, सुवनचंद जैन, किशोर भाऊ चौधरी यांचे मार्गदर्शनात शेतकरी मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा हनुमान मंदिरापासून निघून प्रवर्तन चौकात छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसीलकडे रवाना झाला। हा मोर्चा तहसीलमध्ये आल्यानंतर एकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच प्रसंगावधान राखून मोर्चेकऱ्यांची समजूत काढून प्रांताधिकाऱ्यांनी यावेळी सर्व मागण्या मान्य असल्याचे लेखी दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले। यावेळी तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी आणि रोहिणताई खडसे, प्रदेश अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची उपस्थिती होती। तसेच मुक्ताईनगरचे आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील आणि आमदार माननीय नाथाभाऊ यांनी फोनद्वारे प्रांत साहेबांशी संवाद साधला। स्वराज्य वार्तासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। काम शासनाने सुरू केलेलं आहे। या ठिकाणी शासन महामार्गाचं काम करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या हायवेसाठी ॲक्वायर करण्यात येणार आहे, त्या जमिनीचा मोबदला देताना त्यामध्ये शासन वेगवेगळे निकष लावते। त्यामध्ये निकष लावताना ज्या हायवे लगतच्या जमिनी आहेत त्या जमिनीसुद्धा आतल्या जमिनी दाखवून त्याचा भाव कमी करायचा असा निर्लज्जपणा शासन करते। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना अत्यंत अल्प मोबदला मिळणार आहे। त्यासोबतच ह्या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची शासनाकडून कोणतीही दखल घेत जात नसताना आम्ही वारंवार त्यासाठी पाठपुरावा करतोय। मागच्या वर्षभरामध्ये आम्ही 10 ते 12 पत्र ह्या सरकारला, झोपलेल्या सरकारला स्मरणपत्र म्हणून दिले, परंतु आमची शेतकरी बंधूंची कोणतीही दखल घेतली न जाता उलट एकतर्फी राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल, हे त्यांच्या एजन्सीमार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेते आहे। त्या ठिकाणी परस्पर आमच्या जमिनीवरती शासनाचं नाव लावण्यात येते आहे। ज्या जमिनी आमच्या ॲक्वायर होणार आहे तेवढ्या क्षेत्रावर ऑलरेडी शासनाने त्यांचं महामार्गाचं नाव त्या ठिकाणी लावून टाकलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला मोबदला मिळणार नसेल, त्यामुळे आम्ही जर भूमिहीन होणार असू, आमच्या पुढच्या पिढीला जर आम्ही काही देऊ शकणार नसू, तर मग आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाहीये, पर्याय नाही। पोलीस बळाचा वापर होतोय आपल्यावर, पंच आदेशावरून झाला असेल, परंतु मी सांगू इच्छितो या निमित्तानं की आम्ही 8 दिवस झाले निवेदन दिलं, पण कोणीच दखल घेतली नाही। PI मोहिते साहेबांनीच आमची दखल घेतली। PI मोहिते साहेबांनी काल जर प्रांत साहेबांना यांना फोन लावला नसता तर हे कुंभकर्ण झोपलेले होते, सर्व कोणी झालं नसतं। तर PI साहेबांचं मी शेतकऱ्यांतर्फे फार फार आभार मानतो।